नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या ज्या बहिणी आहेत तर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांचं मी ओमकार आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवणे हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. साधारणतः आजची 12 तारीख उजाडलेली आहे. लाडक्या बहिणींना एकच प्रश्न पडलेला आहे, जुलै महिन्याचा हप्ता आणि त्याचबरोबर ऑगस्ट महिन्याचा हप्ता 2 हप्ते एकत्रित मिळणार का किंवा जुलैचा हप्ता कधी येणार या संदर्भात अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न आहेत. या संदर्भात अगदी पुराव्यांनिशी आपण उत्तर देणार आहोत. साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आपण कालच व्हिडिओ दिला होता. तर काल मंत्रिमंडळ बैठक झाली आणि या संदर्भात देखील नवीन बातमी आलेली आहे. आपल्या स्क्रीनवरती ही बातमी पाहू शकता. तर याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्यासाठी कालचा दिवस महत्त्वाचा होता. काल सन्माननीय मंत्री असतील, त्यानंतर उपमुख्यमंत्री असतील, आदित्य तटकरे असतील, तर मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि यामध्ये निर्णय होणं अपेक्षित होतं. तर साधारणतः 8 निर्णय झाले, परंतु याच्यामध्ये लाडक्या बहिणींचा निर्णय झालेला नाही. आणि एक महत्त्वाची बाब आपण सांगत आहोत की लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता पुढील काही दिवसांमध्ये येणारच आहे. पण एक महत्त्वाची बाब म्हणजेच हप्ते वितरणासाठी जसा उशीर होतोय तशी 2 हप्ते मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त वाढत आहे. कारण का आता फक्त 12 तारीख आलेली आहे, 13 आणि 14 2च दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे 15 ऑगस्टपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना हप्ते वितरण होण्याची शक्यता कमी आहे. म्हणजेच काय, 15 तारखेला शनिवार आहे, 16 तारखेला रविवार आहे, म्हणजे 17 तारखेनंतर लक्षात घ्या हप्ते वितरण सदा जर GR जर या 2 दिवसांमध्ये येत असेल, आपण सांगत आहोत की पुढील देखील 2 दिवस महत्त्वाचे आहेत. हप्ते वितरणाच्या GR संदर्भात ज्यावेळी मंत्रिमंडळामध्ये निर्णय होईल त्यानंतर शासकीय मान्यता मिळाल्यानंतर हा GR आहे तो पोर्टलवरती प्रसिद्ध केला जाईल. त्यामुळे सध्या तरी GR येण्याची शक्यता पुढील 2 दिवसांमध्ये नाकारता येत नाही आहे, पण हप्ते वितरण होण्याची शक्यता कमी आहे. कारण का 2 दिवसांमध्ये लगेच GR प्रसिद्ध होऊन DBTकडे पैसे ट्रान्सफर करणे किंवा जी कामं असतात ती लगेचच होत नसतात. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींना पुढील 2 दिवसांमध्ये हप्ते येण्याची शक्यता कमी आहे. आणि आजचा दिवस देखील महत्त्वाचा आहे. जर आज GR येत असेल तर हप्ते वितरण पुढील 2 दिवसांमध्ये सुरू होऊ शकतं. पण सर्व आता एकंदरीत जी बातम्या येतात समोर या संदर्भात अपडेट द्यायची झाली तर पुढील 2 दिवसांमध्ये हप्ते वितरण होण्याची शक्यता कमी आहे. म्हणजेच काय की लाडक्या बहिणींची प्रतीक्षा पुढील आठवड्यापर्यंत जाणार आहे. जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे, पण 2 हप्ते लाडक्या बहिणींना मिळत असतील तर आम्ही देखील त्या समर्थनाचा आहोत. कारण का लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर म्हणजेच रक्षाबंधन गिफ्ट मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेणं गरजेचं आहे. तर या संदर्भातली स्पष्टता पुढील काही दिवसांमध्ये आपल्यासमोर येणारच आहे. तर अशा प्रकारची अपडेट आहे. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये हप्ते वितरण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे 17 तारखेनंतरच या संदर्भातली जी वितरण असेल GR तर या 2 दिवसांमध्ये येऊ शकतो, पण हप्ते वितरण 17 तारखेनंतरच जाण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे. लाडक्या बहिणींना कालच्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर हप्ते वितरणाचा निर्णय झालेला नाही आहे, पण विषय मांडण्यात आलेला आहे की हप्ते वितरणाचं काय किंवा हप्ते वितरणाची जी शासकीय मान्यता असेल तर याच्या संदर्भात विचारविनिमय झाला, परंतु अजून शासकीय जी शिक्कामोर्तब आहे किंवा जे GR आहे किंवा अंतिम निर्णय आहे तो झालेला नाही. अपेक्षित आहे पुढील काही दिवसांमध्ये या संदर्भातला निर्णय होईल आणि आपण आपल्या चॅनलवरती खात्रीशीर अपडेट देणार आहोत. तर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना माझी एकच विनंती, कुठेही चौकशी करू नका. आपण तुमच्यासाठी खात्रीशीर अपडेट घेऊन येणार आहोत. कुठेही माहिती शेअर करू नका. EKYC संदर्भात सध्या अपडेट नाही आहे. ज्या लाडक्या बहिणी मागील 1-2 महिन्यांपासून हप्ते येत नव्हते, अपात्र ठरलेल्या होत्या, अशा लाडक्या बहिणींना पुन्हा फेर तपासणीमध्ये पात्र करून घेण्यात येत आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा.